गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आपला भारत देश हा अध्यात्मप्रधान संस्कृती असलेला एकमेव देश आहे. त्यातही महाराष्ट्राच्या पुण्यपावन भूमीमध्ये ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथांची परंपरा आजमितीपर्यंत चालू आहे. सुमारे 1200 वर्षांपूर्वी श्रीमद आद्य शंकराचार्यांनी वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन केले. परमेश्वराने अनेक वेळा जन्म घेऊन वैदिक धर्माचे रक्षण केले आहे. सांप्रतच्या अज्ञानोधिक काळात पैसा व प्रसिद्धीच्या मागे वेगाने धावणाऱ्या मानवाला शाश्वत सुखाचा मार्ग दाखवण्यासाठी आणि वेदधर्माला आलेली ग्लानी दूर करण्यासाठी गुरुरूपामध्ये परमपूज्य रामकृष्ण क्षीरसागर स्वामींनी 16 फेब्रुवारी 1934 म्हणजेच शके 1855 फाल्गुन मास शुद्ध तृतीयेला नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील रायतळे गावी अवतार घेतला. वयाच्या अवघ्या 7व्या वर्षी ईश्वरी साक्षात्कार झाला व त्रिकाल ज्ञान प्राप्त झाले. पुढे भगवान श्री दत्तात्रेयांनी गाणगापूरला बोलावून घेतले. स्वामी नृसिंह सरस्वतींच्या रूपात प्रकट होऊन अनुग्रह दिला. स्वामींच्या आज्ञेचे तंतोतंत पालन करून 25 वर्षे तपश्चर्या केल्यावर स्वामींनी पुन्हा दर्शन देऊन मला तुझ्याकडून वेदांचे कार्य करवून घ्यायचे आहे असा आदेश दिला. इथेच परमपूज्य रामकृष्ण स्वामी महाराजांना आपल्या जीवनाची कल्पना आली आणि गुरु आज्ञेप्रमाणे कार्याला सुरुवात झाली. 1974 साली दत्त देवस्थान ट्रस्टची स्थापना झाली. वेदांचे संवर्धन व संरक्षण हे मुख्य कार्य जोमाने सुरू झाले. यातूनच वेदांत विद्यापीठची संकल्पना पुढे आली व 100 विद्यार्थ्यांची गुरुकुल पद्धतीने सोय होण्यासाठी वेदांत वास्तू बांधण्यात आली. याचबरोबर सामान्य लोकांना दर्शन देणे व मार्गदर्शन करणे चालू झाले. सत्संग मंडळांच्या स्थापना झाल्या. भक्तांशी होणाऱ्या संवादातूनच गुरुवाणी, अमृत कलश, श्री रामकृष्ण वाच, नित्य गुरुवाणी या अनमोल ग्रंथांची निर्मिती झाली. सर्व क्षेत्रातील भक्त कार्यात सहभागी होऊ लागले. भक्तांचा अहंकार कमी व्हावा म्हणून भिक्षासत्र सुरू झाले. पुढील काळात आधारस्तंभ म्हणून भव्य असे दत्त मंदिर उभारले गेले आहे. एकाच मुळीतून आलेला वड, औदुंबर, पिंपळ हा देववृक्ष परमपूज्य गुरुदेवांच्या अलौकिक साक्षात्काराची प्रचिती नित्य देत आहे. या काळापासून भक्तांनाही जे अनुभव येत आहेत त्याचेच श्रवण आपण आता करणार आहोत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. आजच्या आपल्या गुरुगौरविका पॉडकास्ट साठी आमच्या ज्येष्ठ गुरु भगिनी प्रज्ञाताई किरपेकर आल्या आहेत. प्रज्ञाताई, आपलं आमच्या पॉडकास्ट मध्ये स्वागत आहे. थँक्यू. गुरुदेवांबद्दल आपण सगळेच जाणतो, पण गुरुदेवांचे तुम्हाला आलेले अनुभव ऐकण्यापूर्वी तुमचं बालपण, शालेय शिक्षण किंवा तुम्ही काय करत होता याबद्दल जरा थोडं माहिती सांगितली तर बरं पडेल. माझं सगळं शिक्षण मुंबईतच झालं, म्हणजे शालेय शिक्षण, कॉलेजचं शिक्षण. आणि ते शिक्षण संपल्यानंतर 22-23 वर्षी लग्न होऊन मी अहमदनगरला गेले. अरे बापरे, हो का? पण त्या आधी तुमचं घरचं धार्मिक वातावरण वगैरे कसं होतं, म्हणजे लग्नापूर्वीचं? लग्नापूर्वीचं म्हणजे माझे आजी आजोबा, म्हणजे वडिलांचे आई वडील, त्यांचं लग्न स्वतः गोंदावलेकर महाराजांनी करून दिलेलं. वा, किती छान. त्याच्यानंतर वडील माझे ज्या कंपनीत कामाला होते तिथे अक्कलकोटला नेहमी जाण्याचा प्रसंग यायचा. त्या अक्कलकोट महाराजांच्या गादीवर तेव्हा गजानन महाराज बसलेले होते, तर ते गुरु त्यांनी केले होते. तर ते गुरु आमच्या घरी आलेले आहेत, त्यांची पाद्यपूजा आम्ही केलेली आहे. म्हणजे घरात धार्मिक वातावरण होतं. तसंच तुमच्या सासरी पण होतं का? सासरी तसं नव्हतं काही विशेष. खरं नगरमध्ये मी होते तरी सुद्धा नव्हतं. आणि त्या काळात नवीन लग्न झालेलं, लहान मुलं, त्याच्यामुळे मला बाकी तसं धार्मिक काही करता आलं नाही. पण नेहमीचं गणपती गौरी एवढंच. पण त्याच्यानंतर आम्ही काही घरगुती कारणामुळे म्हणा किंवा यांना जॉब मिळाला मुंबईत, म्हणून आम्ही मुंबईत आलो. आणि इथे आल्यानंतर मग मी एका ग्रुपला जॉईन झाले. तर तिथे सगळ्या म्हणायला लागल्या, अक्कलकोटला गजानन महाराज कोण आहेत, आम्हाला माहीत नाहीत. म्हणजे शेगावचे गजानन महाराज आम्हाला माहिती आहे. माझ्या मैत्रिणी बऱ्याच तिकडे जायच्या, म्हणून मग त्यांच्याबरोबर मी शेगावला जायला लागले. की असे जवळजवळ 20 वर्ष मी जात होते. ओके. की दरवर्षी दिवाळी झाली की पहिल्या शुक्रवार, शनिवार, रविवार शेगावला जायचो. तिथे काय जमेल तेवढी सेवा करायची. मग आणि गुरुचरणी कशा आला?
गुरुचरणी आलो म्हणजे माझ्या भावामुळे, ओके. धाकटा भाऊ प्रकाश गरगटे. तो आपले गुरुबंधू, ज्येष्ठ गुरुबंधू सप्रे त्यांच्या सांगण्यावरून म्हणा किंवा तो नगरला यायला लागला. तर म्हणाला म्हणजे मी नगरलाच खरं सासर होतो माझं, बरोबर. पण मी तो 2-4 वेळा म्हणाला म्हणून त्याच्याबरोबर मी उत्सवाला जायला लागले. आणि मग उत्सवाला मला सारखं मनात असं द्वंद्व यायचं की आपण गजाननांकडे जातो आता या गुरूंकडे असं द्वंद्व मनात की कोण गुरु करू. त्यावेळेस मी मग ज्येष्ठ गुरु भक्त आपले जे गोळे साहेब आहेत त्यांना एकदा मी विचारलं. तर त्यावेळेस ते म्हणाले की तुमची सेवा तिथे पूर्ण झाली आणि आता इथे तुम्हाला हे मोक्षगुरु मिळालेत, आता इथे तुम्ही स्थिर व्हा. बरोबर. आणि तेव्हापासून मग माझं आपोआप शेगावला जाणं बंद झालं आणि मी इकडे लावायला लागले साधारण 96-97 सालापासून. पण हे खरंच खूप भाग्य आहे की गोळे साहेबांनी तुम्हाला सांगितलं. हा सुद्धा अधिकार असणं फार महत्वाचं असतं की त्यांनी विचार केला की तुम्ही शेगावच्या गजानन महाराजांच्या चरणी तुमची सेवा पूर्ण झालेली आहे आणि आता तुम्हाला मोक्षगुरु मिळालेले आहे. तर हे सांगणारी सुद्धा अधिकारी व्यक्ती आपल्यासाठी असणं खूप महत्वाचं असतं की कुठची तरी सेवा करत आपण तिथपर्यंत येतो आणि मग सद्गुरूंसारखे क्षीरसागर महाराजांसारखे सद्गुरू आपल्याला मिळतात की जे मोक्षगुरु आहेत, साक्षात्कारी आहेत, ईश्वरी तत्व आहे. त्यामुळे त्यांचं अधिष्ठान आपल्या सत्संगातही आपल्याला मिळतं बघायला. अशा गुरुचरणी तुम्ही आल्यावर तुमची सगळी मनातलं द्वंद्व गेलं असेल मला वाटतं. द्वंद्व गेलं आणि आपोआपच मी इकडे स्थिर झाले बरोबर तेव्हापासून. आणि माझं आपोआप तिकडलं म्हणजे बंदच झालं असं. बरोबर. म्हणजे मला असं वाटतं 21 वर्ष तुम्ही शेगावच्या वाऱ्या केल्या, तेव्हा द्वंद्व होता अचानक गुरूंच्या इथे आल्यावर. आणि मग गोळे काकांकडनं कळलं की मोक्षगुरु मिळाले, त्याच्यानंतर मनातल्या सगळ्या म्हणजे संशयच गेला. हाच एक सगळ्यात मला वाटतं मोठा अनुभव आहे. पण तुमचे दुसरे काही अनुभव ऐकायला आम्हाला आवडणार आहे. तसं एकदा आम्ही गरुडेश्वरला गेलो होतो 5-6 म्हणजे मैत्रिणी मिळून आपल्या गुरुचरणीच असलेल्या. त्यातल्या 2 जणी त्यांच्या मैत्रिणी होत्या, आमच्या 4-5 जणींच्यात. आम्ही तिथे गेल्यावर आम्हाला सांगितले तुम्ही असं पाद्यपूजेसारखं करा. तर आम्ही सगळं असं त्यांनी देव सगळं मांडून वगैरे दिलं, आम्ही पूजा केली. आणि नंतर पूजा झाल्यानंतर तिथे काय होतं, देव्हारा आहे, त्याच्या बाहेरच्या बाजूला अशी भिंत आहे. तर त्या भिंतीवर नृसिंह सरस्वती, दत्तात्रय आणि श्रीपादची वल्लभ असे पेंट केलेले त्यांचे हे आहेत फोटो. म्हणजे फोटो असं नाही म्हणता येणार आपण, पण भिंतीवरच केलेले काढलेले चित्र. तर तिथे मी श्रीपाद वल्लभांच्या ते वर देव हे आहे, काय म्हणू आपण, बुचळा म्हणू, तिथे आम्हाला गुरुदेव दिसायला लागले. आणि आम्हाला 4-5 जणींना दिसले की गुरुचरणी आम्ही येतो त्या 2घीच्या मैत्रिणी त्यांच्या त्या म्हणाल्या आम्हाला काही दिसत नाहीये. त्याच्यानंतर प्रदक्षिणा घातली. त्याच्यानंतर बाहेर आवारात बरंच मोठं आवार आहे, फिरून आलो, अर्धा तास झाला. परत आलो तरी आम्हाला गुरुदेव दिसत होते तिथे. आणि मग माझ्या एका मैत्रिणीने मोबाईलवर फोटो पण काढून घेतला. अर्थात तिच्याकडे आहे की नाही आता मला माहित नाही, पण तो हा अनुभव आम्हाला तिथे आला. त्याच्यानंतर मग मला वाटतं गुरुदेवांनी जाणीव करून दिली की तुम्ही जिथे जिथे माझं स्थान आहे, जिथे जिथे मी आहे, तिथे तिथे तुम्हाला मी दिसतो. म्हणजे थोडा भाव आणि श्रद्धाही सगळ्यात महत्वाचं ते आहे की असंच नाही तर सगळ्यांना काही गुरुदेव दिसणार नाहीये. नाही. आणि त्याच्यानंतर काय झालं, एक 10-12 वर्षांनी नर्मदा क्रमाला म्हणून आम्ही गेलो होतो घरातली सगळी जण. त्यावेळेस गरुडेश्वरला गेलो होतो. तेव्हा मी म्हणजे मला ती उत्सुकता की आता आपल्याला दिसतात का गुरु, आपले गुरु. तेव्हा दिसले नाही. म्हणजे आता हा अनुभव म्हणायचा काय म्हणजे काय ना की गुरुदेवांनी एकदा आपल्याला अशी छान संधी दिली किंवा दिसले की आपली ही सहज भावना असते की अरे आता परत आपल्याला दिसले पाहिजे का. बरोबर आहे. ते गुरुदेव होती आणि की गुरुदेव दर्शन देतील. पण तसं झालं नाही.
पण त्यांनी एकदा दाखवून हो, दिलं की मी दाखवून तुमच्या दिलं, बरोबर तेव्हा छान सदैव आहे. आहे. गुरुचरणी आल्यानंतर ना आम्ही पार्ल्यातच रामानंदमध्ये राहत होतो, तर तिथे मी गुरुदेवांचा फोटो मोठा लावला होता. तर दर गुरुवारी हार घालायचा आणि पूजा करते होत होतो. तर एकदा तो हार कसा अर्ध्या फोटोपर्यंतच असायचा दरवेळेस. तो त्या दिवशी घातला तो सुद्धा तसाच होता. पण त्याच्यानंतर मला दुसऱ्या दिवशी उठल्यावर जाणवलं की तो वाढलाय. हो. तर संध्याकाळपर्यंत बराच खाली आला. मला म्हणजे कळेना, कारण तिथपर्यंत अजून आपण झाली नव्हती, आपली पात्रता वाढली नव्हती म्हणा किंवा काय असेल. त्याच्यामुळे असं वाटायला लागलं गुरुदेवांची कृपा आहे आपल्यावर, पण आता हे थांबवावं त्याने. हेही मनात आल्याबरोबर हार थांबला वाढायचा. हा एक अनुभव आहे का काय मला काही समजत नाही, पण हे अनुभवच म्हणायला पाहिजे की म्हणजे तो आणि तुमचा हा संवाद होता त्यांनी तसाच ऐकला ना, तुमचा तो संवाद त्यांनी ऐकल्यासारखं ऐकला. झालं की गुरुदेव थांबा आता, की म्हणजे म्हणजे अजून मला ते नको. असं आतून असं वाटायला लागले, हे योग्य आहे का अयोग्य हे कळे ना मला. बरोबर. त्याच्यामुळे मी आपलं गुरुदेवांना म्हटलं तुम्ही आता थांबा. कसं आहे ना, मला असं वाटतं गुरुदेव प्रत्येक पातळीवर आपली परीक्षा घेत असतात हो. आणि मगच आपण हळूहळू ती एक एक पायरी चढत आपल्या आध्यात्मिक प्रवासाकडे आपण जात असतो. आणि नाहीतर सगळे त्यांची कृपा व्यावहारिकच आहे, अनुभव असतात. पुष्कळ घरात व्यवस्थित सगळं झालं. खूप संकट प्रापंचिक आली, पण त्याच्यातून गुरुदेवाने सही सलामत सोडवलं. सगळं व्यवस्थित छान आहे, काही काळजी करण्यासाठी. प्रापंचिक संकट वगैरे मला असं वाटतं की प्रत्यक्ष भगवंतांनाही कधी चुकली नव्हती, तर नाही. आपण साधीच माणसं आहोत. पण गुरुदेव ती संकट देऊन आपल्या पाठी शक्तीनिशी उभे राहतात आणि ते सदैव आपल्याला म्हणतच असतात की मी तुमच्या पाठीशी आहे. माझे आशीर्वाद म्हणजे नुसताच पाठीशी आहे नाही, माझे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. म्हणजे ती शक्ती आपल्यासाठी संकटात आपल्या बरोबर सदैव उभी असते. आता मुलगा मध्यंतरी 8 वर्ष दुबईला होता. त्या मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने वगैरे परत ते इंडियात आले. पण आल्यानंतर सुद्धा एक 4-6 महिने त्याला अमेरिकन कंपनीत चांगल्या पोस्टची नोकरी. आणि गुरुदेवांची कृपाच आहे ना. नातू माझा US ला आहे आता, तिथे तुझं शिक्षण झालं. 6 महिने त्याला जॉब मिळाला नाही, पण मी आपली घरात इथे सारखी गुरुदेवांना प्रार्थना करत होते. आणि आता मी कुणाला कधी बोलले नाही, पण घोरात कष्टात मी 21व्या तेव्हापासून म्हणायला सुरुवात केली की ह्याचे प्रॉब्लेम कमी होते, त्याला कुठेतरी सेटल होते. आणि त्याचं 6 महिन्याने मोठ्या कंपनीत जॉब मिळाला, त्याचं सगळं सेटल झालंय. त्याच्यामुळे गुरुदेवाची कृपा ही आहेच. आता सगळ्यांची मुलांची श्रद्धा इतकी असेल की नाही हे काही मी सांगू शकत नाही. बरोबर. पण त्यांच्याबरोबर मी सगळ्यांना, माझा मुलीचा मुलगा पण लंडनला असतो, तर त्यांच्याबरोबर मी गुरुदेवांचे सगळ्यांबरोबर फोटो दिले. हे तुम्ही ठेवा, हे तुम्हाला संरक्षण देणार आहे. बरोबर. आपले गुरु आहेत हे, एवढं मी सांगते. आणि ते सगळं पाळतच असते. आणि ते की दरवेळेस फोन केला की आजी पहिला तो प्रश्न विचार, गुरुजींना नमस्कार करतोस का, फोटो आहे ना. आता पासपोर्टच्या बॅगेत सुद्धा त्यांनी एक फोटो ठेवला, रूम मध्ये एक ठेवलाय. मला तेवढं समाधान वाटतं की गुरुदेव तिथे माझ्या नातवंडाचं संरक्षण करतात. बरं, म्हणजे 7 समुद्रापलीकडे असलेला नातवालाही कळतं की आजीचा फोन आला की पहिले आजी विचारणार की गुरुदेवांचा फोटो जवळ आहे का, त्यांना प्रार्थना केली का. आणि हेच आपलं संचित आहे. मला वाटतं की आपण गुरुचरणी अजून दुसरं काहीच करू शकत नाही. आणि विशेष म्हणजे 83 वय आहे. याही वयाला इथे बसून ठामपणे त्याच आत्मविश्वासाने गुरुदेवांबद्दल आपले विचार मांडणं. माझ्या मुलाचा पण खूप श्रद्धा आहे. मुद्दाम आम्ही गाडी करून नगरला दर्शनाला तो म्हणेल तेव्हा, कारण आता ह्या वयात मला सगळ्यांबरोबर बसनी किंवा ट्रेननी जायला जमत नाही, पण तो मुद्दाम, कारण त्याची पण खूप श्रद्धा आहे. बरोबर. त्याच्यामुळे तो एक समाधान आहे ना की घरात की आपलं आहे हे. नक्कीच. आणि मला वाटतं की आपण एकणं करण्यापेक्षा आपल्या बरोबर कोणीतरी आहे ह्याचं एक असतं. नक्कीच. श्रद्धा ही सगळ्यात महत्वाची आहे. भक्तीमध्ये श्रद्धेशिवाय कुठचीच गोष्ट आपल्याला मिळवता येत नाही. श्रद्धा असणं फार महत्वाचं आहे. मला वाटतं आजच्या प्रज्ञातांच्या पॉडकास्ट मधनं आपल्याला कळलं असेल की गुरुचरणी भक्ती करताना श्रद्धायुक्त भक्ती असली पाहिजे. नुसता विश्वास असून चालत नाही, कारण विश्वासाला संशयाची किनार असते.
पण श्रद्धेला अशी किनार नसते. श्रद्धा म्हटलं की संपूर्णपणे शरणागत भाव असतो आणि आज तो तुमच्याकडे असल्यामुळे तुम्हाला असे सगळे अनुभव आले. प्रज्ञाताई, आज तुम्ही आमच्या पॉडकास्टसाठी आलात आणि आपले अनुभव आमच्या सगळ्यांसमोर मांडले. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीने मी आपल्याला म्हणते की तुम्ही आलात त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. दूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.